सर्वांना नमस्कार. रुद्रदामींनी लव्ह स्टोरीचे 22 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. दामिनी पावसात भिजत होती. रुद्रने तिचा हात पकडला आणि तिच्या हातात छत्री दिली. आता एका छत्रीत दोघेही खूप जवळ होते. दामिनीचे भिजलेले केस तिच्या चेहऱ्यावर आले होते. तिच्या ओठांचा ओरिजिनल गुलाबी रंग खूप मस्त दिसत होता. तिचे ओठ भिजून थोडेसे शहारून आले होते. त्याच्या खूप जवळ असल्याने तिची धपापणारी छाती त्याला स्पष्ट जाणवत होती. आणि आता रुद्रच्या अंगामध्ये आग लागत होती. त्यानं काही क्षण तिच्या त्या ओठांकडे पाहिलं आणि रुद्रनं त्याच्या ओठांवरून जीभ फिरवली आणि मग तिच्या हातात छत्री दिली आणि बाजूला गेला आणि म्हणाला, घरात चल. दामिनीला आता राग आला. तो दूर गेला म्हणून आणि मनात म्हणाली, मूर्ख कुठला, याला काहीच वाटत नाही का माझ्याबद्दल? मग सारखा एकटक्का बघतो माझ्याकडे. बावळट कुठला, माझी ॲलर्जी आहे का त्याला? सारखा दूर पळतो. आणि तिनं तिथेच उभ्या असलेल्या एका महिलेला हाक मारली आणि म्हणाली, ओ ताई, तुम्हाला छत्री हवी आहे का? घ्या, तुमच्याकडे लहान बाळ पण आहे ना? ती बाई म्हणाली, अहो, पण तुम्हाला दिली आहे ना ती छत्री, तुम्ही पण भिजताय. दामिनी रुद्रकडे बघून दात ओठ खात म्हणाली, ते काय आहे ना, तुम्ही काय आणि मी काय, आपण दोघी सारख्याच आहोत ना, काहीच फरक नाही आपल्या दोघीत. आणि तुमच्या जागी दुसरी कोणीही असती तरीसुद्धा हेच केलं असतं बरं. मग त्यानं आणलेली छत्री तुम्ही वापरली तरी त्याला वाईट नाही वाटणार. असू द्या, ठेवा तुम्हाला. आणि आता रुद्र चिडला आणि मनातच म्हणाला, मूर्ख कुठली, आता माझ्या घरातल्या सगळ्या वस्तू दान देऊन संपवून टाकू नये हिनं म्हणजे मिळवली. हिच्या भावाच्या घरी छत्रीचा स्टॉल लागला आहे ना, तिच्यासाठी काही आणलं तर दुसऱ्याला देऊन टाकते. आता रात्रभर नाक फुरफुर करत बसेल. काय आफत आहे यार, ही मुलगी धड इथून जाईना आणि नीट राहीनासुद्धा. आणि आता रुद्रला राग अनावर होऊन तो तिच्याजवळ गेला. तिला सरळ मिठीत उचलली आणि घरात घेऊन आला. ती हातपाय झाडतच होती, सोड म्हणून, पण त्याच्या दणकट बाहुपाशातून तिची सुटका होणं मुश्किल होतं. आता दोघेही भिजले होते आणि रुद्रनं दरवाजा लावला आणि तिला म्हणाला, पटकन कपडे बदल, नाहीतर सर्दी आणखीन वाढेल. दामिनी गाल फुगवून म्हणाली, मला अजून जायचं आहे. रुद्र म्हणाला, दामिनी, आता शेवटचं सांगतो बरं का, नीट ऐक. आता जर बाहेर जायचं असेल तर बॅग घेऊनच जायचं. पुन्हा दरवाजा उघडला जाणार नाही. एकदा दरवाजा बंद झाला की कायमचाच बंद होईल. मग पावसात भिज, नाहीतर समुद्रात जाऊन उड्या मार, मला फरक पडणार नाही, कळलं? दामिनी थोडी हसत म्हणाली, मग आता तुला फरक पडतो रुद्र? रुद्र तोंड वाकडं करत म्हणाला, हो पडतो, मला फरक पडतो, कळलं? कारण रात्रभर मला झोप येत नाही तुझ्या फुरफुरण्यानं. किती त्रास देणार आहेस अजून? रुद्र चिडून बोलत होता. आणि आता दामिनी गप्प बसली, एका कोपऱ्यात उभा राहिली. आता रुद्रनं त्याचा शर्ट काढला, तिथेच रस्सीवर टाकला आणि टॉवेलने केस पुसू लागला. आणि आता रुद्रची पिळदार शरीरयष्टी पाहून दामिनी पुन्हा घायाळ व्हायला लागली. त्याने तो टॉवेल तसाच गळ्यात टाकला आणि तिला म्हणाला, पटकन कपडे बदल. तरीही दामिनी तशीच त्याच्याकडे एकटक बघत होती आणि गालात हसत होती. सांगितलेलं ऐकायला येत नाही का? त्यानं पुन्हा आवाज वाढवला आणि दामिनीला काहीच ऐकायला येत नव्हतं. फक्त तो दिसत होता आणि त्याचा हॉट, हँडसम, सेक्सी लुक. आणि ती त्याच्याकडे घायाळ हरणीसारखी एकटक बघत म्हणाली, स्टॅच्यू. आणि रुद्र पुन्हा पुतळ्यासारखा उभा राहिला आणि दामिनी त्याच्याजवळ गेली. पुन्हा त्याच्याशी चाळे करायला लागली. तिने त्याच्या छातीवर तिचे थंड ओठ टेकवले. तसा रुद्र शहारला. त्याला तिला दूर ढकलायची होती, पण या स्टॅच्यूच्या गेममुळे तो अडकून पडला होता. दामिनीनं तिची नाजूक बोटे हळूवार त्याच्या सर्व अंगावर मोरपिसासारखी फिरवायला सुरुवात केली. तिनं तिची टचटचीत छाती त्याच्या पाठीला टेकवली आणि घट्ट मिठी मारली. तशी रुद्राच्या शरीरात आग पसरत चालली. आणि आता रुद्रने तिचा तो स्पर्श सहन न होऊन तिला दूर ढकलली आणि म्हणाला, दामिनी गप्प बस, हे काय करतेस तू? हो बाजूला आणि कपडे बदल. आणि ती त्याला पुन्हा मिठी मारत म्हणाली, रुद्र, तूच बदल ना माझे कपडे.
आणि हे ऐकून रुद्रनं तिच्याकडे चमकूनच पाहिलं आणि ती त्याचा हात पकडून तिच्या कमरेवर ठेवत म्हणाली, रुद्र, काढ ना माझे कपडे. त्या दिवशी कसं काढले होतेस मी बेशुद्ध असताना? मग आता मी शुद्धीत आहे ना, आणि स्वतःच तुला सांगत आहे, तर काढ ना माझे कपडे तूच. रुद्र चिडून म्हणाला, काय बावळटासारखी बोलतेस? गप्प बस, हे चूक आहे. रुद्र, काय चूक आणि काय बरोबर हे मला माहीत नाही. मला तू पाहिजेस, मला एवढंच कळतं, असं म्हणून ती त्याच्या आणखीन जवळ गेली आणि तिनं त्याला भिंतीसोबत दाबला. आता तिच्या डोळ्यात खूप मादकता पसरली होती. त्याने त्याचे दोन्ही हात त्याच्या छातीजवळ घेतले होते. जणू काय आता ती त्याच्यावर जबरदस्तीच करणार होती की काय, असं त्याला वाटत होतं. तिचा तो वेडेपणा पाहून रुद्र तर हादरलाच होता. ती म्हणाली, रुद्र, हवं तर मी आता डोळे बंद करून घेते, काढ ना माझे कपडे. असं म्हणून तिने अलगद तिचे डोळे बंद करून घेतले. रुद्रनं एकदा तिच्या बंद डोळ्यात पाहिलं, तिच्या ओठांकडे पाहिलं, तिच्या आकर्षक फिगरकडे पाहिलं आणि तिला स्वतःपासून थोडी लांब उभा केली. दामिनीला वाटलं की आता तो खरंच तिचे कपडे काढणार की काय, पण तो अजून तिला हात लावत नव्हता आणि तो तयार आहे असं समजून ती त्याला म्हणाली, रुद्र, मी फक्त तुझीच आहे. तू माझ्याशी खरंच लग्न कर किंवा नको करू. आपण शरीराने एक झालो तरी मला काहीच प्रॉब्लेम नाही. मी आयुष्यभर तुझी रखेल म्हणून राहायला तयार आहे. ती असं म्हणाली आणि तो शब्द त्यानं ऐकला पुन्हा एकदा, रखेल, आणि त्याला पुन्हा अग्निहोत्री आठवला आणि रुद्रनं तिच्या सणसणीत कानाखाली लावून दिली. तशी दामिनी धाडकन खाली कोसळली आणि रुद्र तिला चिडून म्हणाला, इतकी खालच्या पातळीला उतरणार आहेस का आता तू? वासनेने इतकी आंधळी झालीस तू की इतका नीचपणा करायला तयार झालीस? हेच संस्कार आहेत का तुझ्यावर? घरंदाज घराण्यातली आहेस ना तू? असंच शिकवले? हेच संस्कार आहेत का तुझ्यावर? तू शारीरिक सुखाला इतकी आसुसलेली आहेस की सगळं विसरून गेलीस. घरची मान मर्यादा सगळं सगळं विसरलीस. तू एक स्त्री आहेस हे सुद्धा विसरलीस. तू एका परपुरुषासोबत राहतेस. तुझ्या हिमतीची तर दाद द्यायलाच पाहिजे, पण हीच हिंमत तू शेवटपर्यंत टिकवली असतीस तर मला आनंद झाला असता. पण हे असलं बिभत्स्य आणि किळसवाणं बोलून वागून तू आज सिद्ध करून दिलं की तू सुद्धा त्याचीच बहीण आहेस. रुद्र आता फार चिडून बोलत होता आणि दामिनी काहीच बोलत नव्हती. तशीच खाली पडून जमिनीकडे बघत फक्त अश्रू गाळत होती. रुद्र पुन्हा रागानं तिला म्हणाला, इतकीच जर तुला गरज असेल शारीरिक सुखाची तर लग्न कर कोणाशी तरी आणि निघून जा इथून. आता ती त्याचा गैरसमज होतोय हे पाहून म्हणाली, रुद्र, ही वासना नाही, माझं प्रेम आहे तुझ्यावरचं. रुद्र म्हणाला, प्रेम करतेस ना माझ्यावर, तर प्रेमात संयम खूप महत्त्वाचा असतो. प्रेमात स्वार्थी व्हायचं नसतं. जर खरंच माझ्यावर प्रेम करत असशील तर माझ्या उत्तराची वाट बघ आणि जर नसेल प्रेम तर निघून जा. असं म्हणून तसाच पावसात भिजत तो परत गेला. दामिनीसुद्धा तशीच रडत बसली आणि ती रुद्रच्या बोलण्याचा विचार करत होती. रुद्र म्हणाला की माझ्या उत्तराची वाट बघ आणि तिने वाट बघायचं ठरवलं. आणि त्या रात्रीसुद्धा रुद्र लवकर घरी आलाच नाही. दामिनी त्याची वाट तर बघत होती, पण तो घरी येऊ नये असं तिला वाटत होतं, कारण त्याच्याशी नजर मिळवण्याची तिच्यात हिंमत नव्हती. ती खरंच चुकली होती हे तिला कळत होतं, पण काय करणार, तो ऐकत नव्हता आणि त्याचा होकार मिळवण्याची तिला खूप घाई झाली होती, कारण तो तिला सोडून कुठे जाऊ नये असं तिला वाटत होतं. तिला पटकन त्याला तिच्या नावावर रजिस्टर करायचा होता, म्हणून ती घाई करत होती. आणि आता दामिनीसुद्धा न खाता पिता तशीच रडत बसून राहिली आणि व्हायचं तेच झालं. तिच्या अंगात पाणी मुरलं, तिला सडकून ताप आला. दामिनीनं अंथरूण पकडलं. रुद्र रात्रभर पण घरी आला नव्हता. आता पुन्हा दुपार झाली तरी रुद्र आला नाही. दामिनी कशीबशी उठली आणि तिने तिच्यासाठी चहा बनवला. ती चहा पिली. ताप तर अंगात खूप होता. पुन्हा संध्याकाळ होत आली. दामिनीला भूक लागली. तिनं थोडंसं काहीतरी खायला घेतलं, पण खाऊ वाटत नव्हतं. आता रुद्रची तिला फार काळजी वाटत होती. रात्रीचे 8 वाजले आणि ती पुन्हा त्याच्या अड्ड्यावर गेली, अंगावर शॉल घेऊन रुद्रला पाहायला.
ती तिथं गेली हे कळल्यावर रुद्र खूप रागावणार होता तिला, पण तरीही ती गेली, कारण तिला त्याची खूप काळजी वाटत होती. पण रुद्र तिथे नव्हता, पक्या आणि गण्यासुद्धा नव्हता. म्हणजे रुद्र नक्की शेठच्याच कामासाठी गेला असणार असं तिला वाटलं. आणि आता पुन्हा तोच माणूस आणि आणखीन त्याच्यासोबत 1-2-3 जण तिच्याजवळ आले. आता तिच्या मदतीला कोणच नव्हतं हे पाहून त्यांना चेव चढला आणि त्यांनी पुन्हा दामिनीची छेड काढण्यासाठी तिच्या अंगावर हात टाकला. इतक्यात दामिनीनं तिच्या अंगावरची शाल बाजूला केली आणि हातातला चाकू त्यांना दाखवला. आणि आता दामिनीचं ते रौद्ररूप पाहून सगळे हादरले आणि दामिनी तिथून निघून आली. घरात आली आणि चक्कर येऊनच पडली. मध्यरात्र उलटून गेली आणि आता रुद्र रात्रीच्या 2:30 वाजता घरात आला. दरवाजा फक्त ढकलला होता तिनं, कारण तो येणार हे आज तिला माहीत होतं. तिचं मन तिला हे सांगत होतं. तिला त्या अवस्थेत पाहून त्यानं तिला उचलली तर पूर्ण शरीर तापलं होतं तिचं. अंग गरम झालं होतं. आता इतक्या रात्री डॉक्टर पण नव्हता. घरात एखादी तापाची गोळी पण नाही. रुद्रनं रात्रभर तिच्या डोक्यावर मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या आणि मनात म्हणाला, तिला भिजू नको म्हणालो होतो तरी भिजली. आणि मीही तिच्यावर जरा जास्तच चिडलो. मी हात उचलायला नको होता तिच्यावर असं त्याला वाटलं. कोणत्या अधिकारानं मी तिच्यावर हात उचलला. रुद्र रात्रभर तिच्या उशाशी जागून होता. सकाळ होत आली तरी दामिनी उठली नाही. रुद्र तिला उठवण्याचा प्रयत्न करत होता. दवाखाना तर 9 वाजता उघडणार होता. रुद्रनं 4 हेलपाटे दवाखान्यात जाऊन घातले, पण अजून दवाखाना उघडला नव्हता. तो तिला सतत हाका मारून उठवण्याचा प्रयत्न करायचा. दामिनी उठ ना. पण दामिनी उठत नव्हती. रात्रभर त्यानं मिठाच्या पट्ट्या ठेवल्यामुळे तिचा ताप थोडा कमी झाला होता, पण पूर्ण गेला नव्हता. आता दामिनीने थोडेसे डोळे उघडले. रुद्रला पाहिलं. तिला तो अंधुकसा दिसला. तिला विकनेस पण आला होता खूप. आणि तिने पुन्हा ग्लानी येऊन डोळे मिटले आणि तिच्या डोळ्यातून अश्रू गळत होते. तिची अवस्था पाहून रुद्रला फार वाईट वाटलं. तिला आपण खूप बोललो याचं वाईट वाटलं. तिचा काय दोष आहे? मीच तिच्याशी चुकीचा वागलो. कुठल्या हक्काने मी तिला स्पर्श केला, तिचे कपडे काढले. मग आता ती तोच हक्क मागत आहे तर मी तिला का देऊ नये असं वाटलं त्याला. राजकुमारीसारखी असलेली दामिनी आज माझ्यामुळं तिची ही अवस्था झाली आहे. आणि रुद्राच्याही डोळ्यातून पाणी आलं. त्यानं तिच्या डोक्यावरून प्रेमानं हात फिरवला. इतक्यात एक मुलगा सांगत आला, रुद्रदादा, दवाखाना उघडला आहे, डॉक्टर आले आहेत. रुद्र पळतच गेला आणि डॉक्टरांना रिक्वेस्ट करून घरीच घेऊन आला. डॉक्टरांनी तिला चेक केलं आणि म्हणाले, तिच्या अंगात खूप ताप मुरला आहे, त्यात विकनेस पण आला आहे. त्यांना नारळ पाणी द्या, काहीतरी खाऊ घाला आणि हे पहा, निमोनियावर जाऊ शकतं जर काळजी नाही घेतली तर. 2 दिवस पाहूया, नाहीतर ॲडमिट करावं लागेल. आणि रुद्रला फार टेन्शन आलं. त्यानं तिच्यासाठी नारळ पाणी आणलं, पेज बनवून आणली शांता मावशींकडून. रुपालीसुद्धा तिथं आली. रुद्रला म्हणाली, रुद्रदादा, दामिनीचं आजारपण शारीरिक नाही, मानसिक आहे. तुला कळतंय का? रुद्र म्हणाला, कळतंय गं, पण काय करू मी? तिचा हट्ट पूर्ण केला तर यात तिचंच नुकसान आहे. रुपाली म्हणाली, दादा, ती सज्ञान आहे. तिचं बरं वाईट तिला कळतं. कायद्याचा अभ्यास करते ती. आणि तरीही तुला असंच वाटतं की तिला काहीच कळत नाही? रुद्र म्हणाला, पण तिच्या घरचे काय म्हणतील? तिचा तो भाऊ, तो चिडेल तिच्यावर आणि याचा त्रास तिलाच जास्त होणार आहे, माझ्यापेक्षाही. रुपाली म्हणाली, आता या सगळ्याचा विचार करत बसशील तर आयुष्यभर दामिनीला मुकशील. पण 1 मिनिट, रुद्रदादा, तू हे सगळं बोलतोय, पण मला एक सांग, तुला दामिनी आवडते का नाही? तू तिच्यावर प्रेम करतोस की नाही? आणि रुद्र पुन्हा गप्प बसला. रुपाली चिडली आणि म्हणाली, हेच असंच करतोस तू नेहमी. तू तिची काळजी घेतो, तिला त्रास होऊ नये म्हणून जपतो, सगळ्यांच्या वाईट नजरांपासून तिचं संरक्षण करतो, तिच्यावर हक्क दाखवतो, तिला ओरडतो. हे काय आहे रुद्रदादा? याचा अर्थ तुला कळतो का? तू आता मला सांगच, तू तिच्यावर प्रेम करतोस की नाही? तुझं तिच्यासाठी इतकं सगळं करणं आणि आताही बघ, तिची ही अवस्था पाहून तुझा चेहरा कसा झाला आहे. रात्रभर झोपला नाहीस तू, बरोबर ना? यालाच प्रेम म्हणतात, समजलं का? मला कळतं सगळं.
तुझा चेहरा पाहून. मग सांग मला, तुझं तिच्यावर प्रेम आहे की नाही? आणि रुद्र तिला म्हणाला, कळतंय ना तुला सगळं, मग अजून मी वेगळं बोलून दाखवण्याची काय गरज आहे? असं म्हणून तो गालात हसायला लागला आणि झोपलेल्या दामिनीच्या डोक्यावरून फार प्रेमानं हात फिरवायला लागला. आणि आता रुपालीला क्लिक झालं की तो काय म्हणाला, आणि ती सुद्धा फार खुश झाली. रुद्र तिला म्हणाला, तू इथेच थांब, मी औषध घेऊन आलो. इतक्यात दामिनी जरा सावरली आणि उठून बसली. आणि रुपाली खुश होऊन तिला म्हणाली, दामिनी, तुला माहीत आहे का आता रुद्रदादा काय म्हणाला? हे ऐकून दामिनी म्हणाली, रुद्र आला? कधी आला? केव्हा आला? कुठे आहे तो? रुपाली म्हणाली, ते जाऊ दे ग, तो आता औषध आणायला गेला आहे. पण मी त्याला विचारलं की तो तुझ्यावर प्रेम करतो की नाही, तर तो म्हणाला की वेगळं सांगायची काय गरज आहे, याचा अर्थ तो तुझ्यावर प्रेम करतो. आणि दामिनी पुन्हा नर्वस होऊन म्हणाली, झालं का रुपाली? अगं ते तर मला त्याच्या डोळ्यात दिसतं की, पण तो तोंडाने बोलत नाही ना, हाच तर मोठा प्रॉब्लेम आहे. आणि रुपाली तिला म्हणाली, आयडिया, तुझी ही अवस्था पाहून तो वितळायला लागला आहे. तू हे नाटक आणखीन काही दिवस कंटिन्यू कर, बघ कसा पोपटासारखा बोलायला लागेल. दामिनी म्हणाली, यानं काही फरक पडेल असं वाटतंय तुला? रुपाली म्हणाली, एक प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. सीधी उंगली से घी नहीं निकलता, तो उंगली टेढ़ी करनी ही पडती है, समझ गई? दामिनी म्हणाली, बरं, आता हेही करून बघते, मग तरी या दगडाला पाजर फुटेल की नाही कुणास ठाऊक. मग रुपाली म्हणाली, पण दामिनी, तू इतकी कशी आजारी पडलीस? आणि आता दामिनीला त्या दिवशीचं ते त्यांचं पावसातलं भिजणं, तिचं त्याच्याभोवती पिंगा घालणं आणि त्यानं तिला मारलेली सणसणीत कानाखाली सुद्धा आठवली. आणि तिने नकळत तिच्या गालावर हात ठेवला. आणि मनातच म्हणाली, जेव्हा माणूस हक्काने थप्पड मारतो तेव्हाच ती जास्त लागते ना. किती जोरात मारलं मला, रुद्रभद्र कुठला. पण चूक माझीच होती. आता ही दामिनी मॅडमना रुद्रची चूक दिसतच नव्हती. ती तर त्याची पाठ राखी नसल्यासारखीच वागत होती. आणि तिला अशी विचारात गुंतलेली पाहून रुपाली म्हणाली, काय ग, काय झालं? सांग ना, काय झालं होतं? आणि दामिनी म्हणाली, काही नाही, नवरा बायकोतल्या गोष्टी अशा बाहेर सांगायच्या नसतात. आणि रुपालीनं थक्क होऊन तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि कोपरापासून हात जोडले आणि म्हणाली, धन्य आहे वहिनीसाहेब तुमची. इतक्यात रुद्रच्या गाडीचा आवाज आला तशी दामिनी पुन्हा खाली झोपली आणि तिने गुपचूप डोळे मिटून घेतले. आजचा एपिसोड आवडला असेल तर एक लाईक जरूर करा, शेअर करा आणि कहाणीतलं सगळ्यात जास्त आवडतं पात्र तुमचं कोणते आहे ते नक्की सांगा. म्हणजे ते पात्र खुलवण्याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न करेन. धन्यवाद.